तंबाखूचं व गुटख्याचं वाढतं व्यसन, त्यातून निर्माण होणारे तोंडाचे कर्करोग, घसा, अन्ननलिका आणि फुफ्फुसांच्या आजारांचं प्रमाण दिवसेंदिवस चिंताजनक पातळीवर जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर तपासणी आणि योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई आणि चैतन्य रुग्णालय गोंदवले यांच्या संयुक्त विद्यमानं तंबाखू विरोधी जनजागृती कार्यक्रम व प्राथमिक तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. आज बुधवारी व उद्या गुरुवारी होणाऱ्या या शिबिरात तंबाखू व गुटख्यामुळे होणाऱ्या विविध आजारांची प्राथमिक तपासणी, तोंडाच्या कर्करोगांची लक्षणं ओळखणं, कर्करोगाचा धोका मोजणं, व्यसनमुक्तीविषयी मार्गदर्शन तसेच आवश्यक असल्यास पुढील तपासणी व उपचारासाठी वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू मुक्त निवारण सेवा केंद्र, जो की टोल फ्री नंबर आहे 1800011236, हा टोल फ्री नंबर प्रत्येक तंबाखूच्या पाकिटवरती आहे, प्रत्येक तंबाखूचे सिगारेटच्या गुटख्याच्या पॅकेटवरती आहे. आणि त्याचा एकमेव फायदा हा आहे की या नंबरवरती कॉल केल्यानंतर ज्यांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची सवय आहे, ती सवय सोडण्यासाठी हा नंबर आहे. ज्याला तंबाखू सोडायची आहे त्यांनी या नंबरवरती फोन करायचा आहे. हा टोल फ्री नंबर आहे आणि भारत सरकारचा असल्या कारणाने हा सरळ टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी कनेक्ट होतो, जिथे की क्लिनिकल सायकोलॉजिस्ट बसलेले असतात आणि ते समुपदेशन करतात, लोकांचं मानसिक तयारी करून घेतात आणि जोपर्यंत त्यांची तंबाखू सुटत नाही तोपर्यंत त्यांचा फॉलोअप घेतात. म्हणजे पूर्णपणे 1 वर्षभर त्यांच्याबरोबर ते त्यांच्या संपर्कामध्ये असतात. आणि एकदा का तंबाखू सुटली की मग त्याच्यानंतर त्या गोष्टीवरती देखील ते फॉलोअप घेत राहतात. आतापर्यंत 2019 पासून ही जो प्रोग्राम आहे तो टाटा कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी सुरू आहे. जवळजवळ 25,000 लोकांनी गेल्या 5 वर्षामध्ये तंबाखू सोडलेली आहे. आणि हा केवळ आकडा नाही आहे, हा खरोखर म्हणजे लोकांनी आपल्या मनाची तयारी करून त्यावरती पूर्णपणे आपलं जे जीवन आहे ते चांगलं बनवलेलं आहे. मुळात म्हणजे समुपदेशन हा केवळ एका शब्दाची गोष्ट नाही आहे, तर समुपदेशनाची महत्त्व एवढं आहे की लोकांची मानसिक तयारी केल्यानंतर त्यांना ही साथ जी आहे तंबाखू मुक्ती केंद्र नेहमी देतं. आणि म्हणूनच नेहमी म्हटलं जातं की उत्तम समुपदेशन व्यसनमुक्तीसाठी कायम मार्ग दाखवते, पण त्या वाटेवर त्या व्यक्तीला चालायचं असतं. मग ज्याची स्वतःची तयारी असते, ज्याची मानसिक तयारी असते की मला तंबाखू आणि गुटखा या सिगारेट यांच्यापासून दूर व्हायचं आहे, याच्यापासून सवयीपासून लांब राहायचं आहे, कारण अनेक अशा गोष्टींनी तो आगमन करत असतो, अशा अनेक गोष्टींना तो बळी पडत असतो की कॅन्सरसारख्या रोगांसारख्या गोष्टींनी तो बळी पडत असतो. म्हणून तिची पूर्ण चाचणी व्हावी, पूर्ण तपासणी व्हावी, यासाठी आज देखील आम्ही या ठिकाणी गोंदावलेकर महाराजांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा कार्यक्रम येथे पार पडत आहे. मी डॉक्टर दीप्ती आणि डॉक्टर अंजली आणि आमची सर्व टीम या ठिकाणी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथून आलो आहोत. या ठिकाणी गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त चैतन्य गोंदवलेकर रुग्णालय आयोजित तंबाखू विरोधी जनजागृती कार्यक्रमांतर्गत या 10 डिसेंबर आणि 11 डिसेंबर या 2 दिवस या ठिकाणी कर्करोग तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. या दरम्यान आम्ही आपलं ओरल म्हणजेच तोंडाचे कर्करोगाच्या तपासणी करत असताना काही रुग्णांमध्ये पांढरे चट्टे आढळतात, ज्याला की इंग्लिशमध्ये आपण ल्युकोप्लॅकिया म्हणतो. इरिथ्रोप्लॅकिया म्हणजेच लाल चट्टे. काही वेळा फायब्रोसिस म्हणजेच त्या ठिकाणी स्नायू जखडलेले असतात. अशी लक्षणं या आपण म्हणू शकतो विशेषतः तोंडाचा कर्करोग असतो त्यामध्ये आढळतात. त्यासोबतच अन्न गिळताना त्रास होणं किंवा तोंडामध्ये जळजळ असणं ही लक्षणं देखील असतात. आणि आपण विचार केला तर भारतामध्ये कर्करोगाने मृत्यू होण्याच्या प्रमाणात तंबाखूने होणाऱ्या कर्करोगाचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आणि तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगामध्ये तोंडाच्या कर्करोगासोबत इतर अवयव देखील येतात. तर या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा हीच आमची विनंती. धन्यवाद.